सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अशातच नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी देखील गुढीपाडव्याचा सण साजरा केला. महापौरपदी विराजमान झाल्यावर त्यांचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. जनतेची सेवा करताना अख्खा दिवस घराबाहेर घालवावा लागतो, मात्र सणासुदीला त्या देखील वेळात वेळ काढून घरी गुढीपाडव्यासह अनेक सणांना गोडधोड पदार्थ बनवण्याला प्राधान्य देतात. यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी गोड पदार्थ बनवून UCNच्या माध्यमातून नागपूरकरांना गोड शुभेच्छा दिल्यात. आज आपण एक जाणून घेणार आहोत की तुमच्यासाठी गुढीपाडवा म्हणजे नेमका काय आहे. तुम्हालाही पण खूप शुभेच्छा देते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपलं मराठी नववर्ष आहे, हिंदू नववर्ष. आपल्या सर्वांना खूप आनंद होणारा दिवस. आजच्या दिवशी खरं म्हणजे सगळ्या मराठी घरांमध्ये, हिंदू घरांमध्ये गोडाधोडाचा स्वयंपाक करून, म्हणजे गोडधोडाचा स्वयंपाक करून हे सगळं वर्ष साजरं केलं जातं. मला काय वाटतं गुढीपाडव्याविषयी, आपण सगळे खरं म्हणजे साधारणतः 1 जानेवारीला नवीन वर्ष या अर्थाने नवीन वर्ष साजरं करतो. पण हिंदू असण्याचा, आपली संस्कृती, आपला सनातन, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपला धर्म, आपला सनातन संस्कृती जपणं यासाठीचा अतिशय महत्त्वाचा दिवस आजचा हा आहे असं वाटते. आणि आपण सगळे काही सण त्योहार म्हणजे सगळे जे साजरे करतो त्या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण, आपला नेमका दिवस. तर या दृष्टीने जर विचार केला तर निश्चित हा खूप मोठा दिवस आहे. सर्व नागपूरकर नागरिकांना माझ्या मनापासून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आहे, आपल्या सर्वांना अत्यंत सुखसमृद्धीचं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या असं जावो. आणि हिंदू सनातन संस्कृतीच्या या नववर्षाला आपण सगळे मिळून हा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत असा राहील, सुरक्षात्मक राहील, या अर्थाने आपण सगळे आपली वागणूक ठेवू, या अर्थाने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आपला इतका बिझी स्केड्यूलमधनं आम्हाला इतका वेळ दिला, थँक्यू त्यासाठी. आणि पुन्हा एकदा UCNच्या संपूर्ण कुटुंबाकडनं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी एकता बेलोंडे, कॅमेरामॅन लोकेश मोहिते सोबत, UCN न्यूज नागपूर.